नमस्कार मित्रांनो, भयचक्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या कथेचं नाव आहे चिनार रिसॉर्ट। चला तर मग कथेला सुरुवात करूया। गडचिरोलीच्या उंच पर्वतरांगेत लपलेल्या त्या चिनार रिसॉर्टची ही एक कथा आहे। एक वेगळीच आणि भयानक आहे। या रिसॉर्टचा आसरा घेतलेल्या लोकांच्या मनात एक अज्ञात भय होतं। लोक म्हणायचे की रिसॉर्टच्या मागे असलेल्या झाडांमध्ये एक भूत आहे, जे रात्रीच्या काळात जागं होतं। पण कोणालाही फारशी काळजी नसायची, कारण झाडांच्या सौंदर्यात हरवलेल्या मनाच्या गूढतेला भूतांचं भय त्रास देत नव्हतं। एके दिवशी शहरातून काही मित्रांची टोळी चिनार रिसॉर्टला आली। त्यातली एक 30 वर्षीय सिया दिसायला चॉकलेट सारखी गोड होती। तिचा चेहरा सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकदार आणि नेहमी हसणारा। दुसऱ्या दिवशी तिथल्या सफारीनंतर एक रात्र आली, तेव्हा सियासमोर एक भयानक अनुभव उभा राहिला। रात्रीचे 10 वाजले होते। समस्त मित्रांच्या समवेत सिया तिथल्या पुलावर बसली होती। गडगडणाऱ्या पावसात त्यांच्या खूप गप्पा झाल्या। अचानक एका झाडाच्या सावलीतून एक धूसर आकृती बाहेर आली। मित्रांनी आधी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण सियाला ती आकृती दृष्टीस पडली। तुम्ही बघा, तिथे काहीतरी आहे, सियाने भीतीदायक आवाजात सांगितलं। सर्व मित्रांनी तिच्या दिशेने बघितलं, परंतु ती आकृती आता अदृश्य झाली होती। मित्र त्याला विनोद समजून हसू लागले, पण सियाला मात्र एक अज्ञात भास झाला। ते पाहून सिया आपल्या खोलीत जाण्यास ठरवते, पण तिच्या मनात एक काळातुलूक भयंकर विचार येतो, विशेषतः त्या सावलीतला विचार जो झाडाच्या सावल्यात दृष्टीस पडली होती। दुसऱ्या दिवशी सिया आणि तिचे मित्र रिसॉर्टच्या आजूबाजूतल्या जंगलात फिरायला निघाले। त्या जंगलाच्या अंधारात त्यांच्या समोर एक रहस्यमय कहाण्या उमटत होत्या। अचानक सिया जंगलाच्या गूढतेत हरवली आणि तिची नजर त्या समोरच्या गावाकडे पडली, जेथे एक जुनाट घर होतं। त्या घराच्या खिडकीतून एक परिचित आकृती दिसत होती, तीच धूसर आकृती। सिया थोडी पुढे जाऊ लागली। त्या घराकडे सिया जात असतानाचे पाहून तिचे सर्व मित्र तिला ओढू लागतात, सिया थांब, तिथे जाऊ नकोस। पण सिया या धूसर आकृतीच्या आकर्षणात एवढी होती की कुणाचीच हाक तिला ऐकू आली नाही। तिने त्या घरात प्रवेश केला। ते घर भयानकपणे खामोश होतं। प्रत्येक टप्प्यावर अंधार होता। अचानक सिया एका खोलीत गेली, जिथे रक्ताने लिहिलेली चिठ्ठी होती। ती चिठ्ठीत म्हणत होती, जे येतील ते इथे राहतात। त्या क्षणी सियाला समजलं की ती एक अंधाऱ्या विश्वात अडकली आहे। त्या कधीही न विसरणाऱ्या रात्रीने सियाला घेरलं होतं। सियाच्या मागे आलेल्या तिच्या मित्रांना तिचा भास झाला। त्यांनी सियाच्या आवाजाची किंचाळी ऐकली आणि तिला शोधायला गेले, परंतु जंगलाच्या अंधारात ती अदृश्य झाली। गडचिरोलीतील चिनार रिसॉर्टमधील मित्रांच्या गटाने सियाला शोधण्यासाठी शेकडो तास घेतले, परंतु ती दिसलीच नाही। तिचा आवाज सगळीकडे गुंजत राहिला, मी इथेच आहे, मी इथेच आहे। काही महिन्यांनी हे रिसॉर्ट काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं, परंतु येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, सिया कुठे आहे? ही कथा एक भयंकर गूढ बनली। एक भूत, एक कथा आणि चिनार रिसॉर्टचं अंधारपण। आजही तेथे येणारे पर्यटक सांगतात की रात्रीच्या काळात कोणाला जर ते गावातील घर दिसलं तर सियाचा आवाज भूतकाळाच्या त्या घरातून ऐकू येतो, मी इथेच आहे, मी इथेच आहे। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच अशाच काही कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।